तर या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊया सुनील काळे यांच्याकडून। सुनील, आपण बघतोय विविध राजकीय प्रतिक्रिया देखील या संदर्भात समोर आलेल्या आहे, मात्र एकीकडे हातात चौकशी देखील रोहित पवार यांची सुरूच आहे। सविस्तर माहिती या संदर्भातली। आपण बघतो की हे राष्ट्रवादीचं कार्यालय आहे, ज्या ठिकाणाहून शरद पवार या कार्यालयामध्ये बसून आहेत आणि सकाळपासून ज्यावेळेसपासून 11 वाजल्यापासून रोहित पवार यांची ईडीची जी चौकशी आहे ती सुरू आहे आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। कुठेतरी शक्ती प्रदर्शनाबरोबर ज्या पद्धतीने ईडीची कारवाई होते त्या संदर्भातले त्याला विरोध जो आहे तो केला जातोय। आपल्याबरोबर निलेश भोसले आहेत जे युथचे पदाधिकारी आहेत। मला सांगा की कशा पद्धतीने बघताय, कारण की आज तुम्ही सर्व कार्यकर्ते सकाळपासून या ठिकाणी आहात। महाराष्ट्राचे तरुण आमदार माननीय रोहितदादा पवार मागच्या अनेक दिवसांपासून अखंड महाराष्ट्रामध्ये फिरून बेरोजगारीचा विषय असेल किंवा MPSC मध्ये ज्या पद्धतीने फीसची लयलूट करण्यात येते किंवा शेतकऱ्यांचे विषय असतील, असे ॲक्च्युअल प्रश्नांकडे ज्यावेळेस लक्ष केंद्रित करण्याचं काम करत होते, सरकारला धारेवर आणण्याचं कुठेतरी काम करत होते, अशा पद्धतीमध्ये रोहितदादांचा आवाज दाबवायचा आणि महाराष्ट्राच्या मूळ प्रश्नांना जो माणूस उचलू शकतो, भविष्य काळामध्ये आपल्याला अडचण होऊ शकते, अशा माणसाचा आवाजच बंद करून टाकायचा। या सूड भावनेतून ज्यावेळेस त्यांच्यावरती ईडी नोटीस पाठवते, समन्स दाखल करते, समन्स पाठवते आणि त्यांना तिकडे समन्सद्वारे बोलवण्याचं काम करते, त्यावेळेस महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला राग येणं किंवा महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला राग येणं हे स्वाभाविक आहे आणि त्याचाच निषेध करण्यासाठी रोहितदादांना समर्थन करण्यासाठी आज कुठे ना कुठे हा तरुणांचा किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जनसागर इथे आपल्याला पाहायला मिळतो। निश्चितच म्हणजे जो रोहित पवार यांच्या जी ज्या पद्धतीने चौकशी सुरू आहे, अजूनही रोहित पवार त्या ठिकाणी आहे, कार्यालयामध्ये आहेत, सुप्रिया सुळे जाऊन येऊन करतायत, शरद पवार सुद्धा या ठिकाणी बसले आणि दुसरीकडे विधान भवनामध्ये राष्ट्रवादीची सुनावणी सुरू आहे, तिथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित आहे। परंतु इथे या ठिकाणी रोहित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा दाखल आहेत आणि सकाळपासून कुठेतरी रोहित पवार यांच्या कारवाईचा विरोध करताना दिसत आहेत। सेजल, निश्चितच धन्यवाद सुनील दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी।